नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन शेळके द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, टीईटी परीक्षेमध्ये टेन्स या टॉपिकवर कोणते प्रश्न विचारलेले आहेत याचा अभ्यास आपण या व्हिडिओमधून करणार आहोत। टेन्स हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे। टीईटीचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, प्रत्येक पेपरला किमान 2 प्रश्न टेन्स या टॉपिकवर विचारले गेलेले आहेत, म्हणजे आपल्याला देखील विचारणार आहेत। तर 2013 पासून आजपर्यंत टीईटीच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न या व्हिडिओतून आपण स्पष्टीकरणासहित अभ्यासणार आहोत। म्हणजे हा व्हिडिओ आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। या व्हिडिओमधून आपल्याला आपले किमान 2 मार्क्स फिक्स करता येतील असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सुरुवात करण्यापूर्वी ज्या विद्यार्थी मित्रांना क्लासेस जॉईन करायचे आहेत त्यांच्यासाठी द्रोणाचार्य क्लासेसतर्फे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीच्या बॅचेस उपलब्ध केलेल्या आहेत। वेळ 12 ते 3 अशी आहे। ऑफलाईन बॅचची फी 5000 रुपये आहे आणि ऑनलाईन बॅचची फी रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅचची फी फक्त 3000 रुपये आहे। ज्या इच्छुक विद्यार्थ्यांना क्लासेस जॉईन करायचे असतील त्यांनी या नंबरवरती संपर्क करावा। चला आपण प्रश्नांना सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे टीईटी पेपर 1 2013 मधील पेपर 1 2013 मध्ये विचारलेला प्रश्न आहे। प्रश्न पाहूया। व्हेन वी रीच द स्टेडियम द प्लेयर्स डॅश ऑलरेडी, असा हा प्रश्न आहे। आपल्याला ऑर्डर आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ वर्ब। वर्बचा प्रॉपर फॉर्म आपल्याला भरायचा आहे। हॅव गॉन, वेंट, हॅड गॉन आणि हॅज गॉन असे याचे ऑप्शन आहेत। यामध्ये काळांचं कॉम्बिनेशन कसं असतं तर सिंपल पास्ट आणि पास्ट परफेक्ट। जुनी क्रिया पास्ट परफेक्ट, नवी क्रिया सिंपल पास्ट, दोन्ही भूतकाळातील क्रिया आहे। व्हेन वी रीच द स्टेडियम इथं वापरलेला आहे वी रीच सिंपल पास्ट टेन्स, अर्थात त्याच्या अगोदर क्रिया घडलेली आहे, मग पास्ट परफेक्ट टेन्स या ठिकाणी यूज पाहिजे। म्हणून आपण ऑप्शनमध्ये जर गेलो तर हॅव गॉन हे प्रेझेंट परफेक्ट होत आहे, सिंपल पास्ट होत आहे, प्रेझेंट परफेक्ट होत आहे, हॅड गॉन एवढाच एक पास्ट परफेक्ट टेन्सचा ऑप्शन आहे। म्हणजे वाक्याचा अर्थ झाला व्हेन वी रीच द स्टेडियम द प्लेयर्स हॅड गॉन ऑलरेडी, म्हणजेच आम्ही जेव्हा स्टेडियमला पोहोचलो प्लेयर्स अगोदरच निघून गेले होते। म्हणून ऑप्शन क्रमांक 3 ही याचं करेक्ट आन्सर असायला पाहिजे। हा प्रश्न विचारलेला आहे 2013 मध्ये। सेम या रूलमध्ये पुन्हा टीईटीलाच प्रश्न विचारलेला आहे, तो तुम्हाला आता पुढे कळेल। तर असे रूल आपल्याला एकदम व्यवस्थित पाठ करून ठेवायचेत, कॉम्बिनेशन टेन्सचे पाठ करून ठेवायचेत, म्हणजे परीक्षेला काही अडचण येणार नाही। जाऊया पुढील प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न आहे बघा, which of the following expresses the past perfect continuous tense? past perfect continuous tense टीटी पेपर 1 2014 ला विचारलेला प्रश्न आहे। एकदम सिंपल प्रश्न आला स्ट्रक्चरनुसार, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। आता ज्या विद्यार्थ्यांना पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचं स्ट्रक्चर माहिती आहे त्यांच्यासाठी हा फुकटचा मार्क आहे। आठवा बरे पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचं स्ट्रक्चर काय आहे तर सब्जेक्ट, हॅड, बीन, वर्ब आयएनजी, ऑब्जेक्ट अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला पाहिजे होतं। तर या ठिकाणी बघूया कुठे इथं इज आहे, हे काय पास्ट परफेक्ट नाही आहे, वॉज पण पास्ट परफेक्ट नाही आहे। आता इथं हॅड आलं, पण इथं हॅड आणि आयएनजी आलं, हे चुकीचं आहे। आपल्याला पाहिजे हॅड बीन वर्ब आयएनजी, म्हणजेच काय ही हॅड बीन रायटिंग व्हेन देअर वॉज अ लाऊड एक्सप्लोजन। ऑप्शन 3 हे आपलं करेक्ट उत्तर आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस। आता टेन्सवरती असा जर प्रश्न विचारला तर तो खूप सोपा प्रश्न असं म्हणावं लागेल। 12ची 12 स्ट्रक्चर पाठच पाहिजे, कन्फ्युजन अजिबात नाही पाहिजे, कारण कन्फ्युजन करायला ऑप्शन असतात। आपल्याला स्ट्रक्चर क्लिअर माहिती पाहिजे। पास्ट परफेक्ट कंटिन्युअस म्हणलं की हॅड बीन वर्ब आयएनजी असं माहिती पाहिजे, तरच तुम्ही हॅड बीन वर्ब आयएनजीचा ऑप्शन निवडणार। ठीक आहे, 2014 ला असा प्रश्न विचारला होता। जाऊया पुढील प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न आहे 2016 ला पेपर 1 ला विचारलेला प्रश्न।
चूज द करेक्ट पास्ट परफेक्ट टेन्स. परत अतिशय सोपा प्रश्न आला, पास्ट परफेक्ट टेन्स. आता आठवायचंय पटकन, पास्ट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय. पास्ट परफेक्ट, परफेक्ट मधला पास्ट परफेक्ट. तर काय उत्तर यायला पाहिजे, सब्जेक्ट नंतर हॅड आणि V3, हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप, असं असतं पास्ट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर. सब्जेक्ट, हॅड, क्रियापदाचे तिसरे रूप आणि ऑब्जेक्ट, असं स्ट्रक्चर असतं. आता आपण या ठिकाणी बघूया, अराउंड 7 PM इथं सुरू करूया आपण. द पॉवर हॅड गॉन ऑफ, हॅज गॉन ऑफ, हॅज वेंट आणि वॉज. वॉजचं कारण नाही, हॅजचं कारण नाही, हॅजचं कारण नाही. तर इथं हॅड आणि तिसरं रूप हे आपलं रचना आहे, सब्जेक्ट, हॅड, V3. तर ऑप्शन 1 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. किती सोपा प्रश्न आहे बघा. 2 स्ट्रक्चरवर आले. जर तुम्हाला स्ट्रक्चरवर प्रश्न आला तर तुमचं नशीब चांगलं असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण वर्ब फॉर्म किंवा कॉम्बिनेशनवरचा प्रश्न तुलनेने थोडासा अवघड असतो. असं स्ट्रक्चर म्हणलं की प्लेन प्रश्न आहे, एकदम सोपा प्रश्न. जाऊया पुढील प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे TET पेपर 1चाच 2018ला विचारलेला प्रश्न आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही डॅश 15 नेक्स्ट बर्थडे. नेक्स्ट बर्थडेला तो 15 वर्षाचा होईल. तर यामध्ये पुढं एक शब्द आपल्याला फायदा करतोय बघा, फायद्याचा आहे. नेक्स्ट बर्थडे म्हणजे फ्युचर, फ्युचरचा इव्हेंट आहे. तर यामध्ये फ्युचर घ्यायला पाहिजे, हॅड नको, हॅव नको, वुड नको, विल बी. ही विल बी 15 नेक्स्ट बर्थडे. सिंपल फ्युचरची रचना आहे. पुढच्या बर्थडेला तो 15 म्हणजे 15 वर्षाचा होईल. ऑप्शन 2 विल बी हे इथं लक्षात यायला पाहिजे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊया. चूज द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुली कंप्लीट. टेट पेपर 2ला 2014ला विचारलेला प्रश्न आहे. हे सेंटेन्स आपल्याला काय करायचे, ऑप्शनमधून कंप्लीट करायचं आहे. इफ आय न्यू हिज ॲड्रेस डॅश, अशा पद्धतीचं हे प्रश्न आहे. मग त्याचे ऑप्शन आहे. पण आता यामध्ये याचं उत्तर येण्यासाठी आपल्याला इफच्या कंडिशन्स ऑफ इफ अँड देअर टेन्स कॉम्बिनेशन हे माहिती पाहिजे. इफच्या काय कंडिशन आहे, त्याचं टेन्सचं कॉम्बिनेशन कसं असतं. तर ही कंडिशन तुम्हाला सांगतो. ही जी आहे याला म्हणतात इम्प्रॉबेबल कंडिशन. इम्प्रॉबेबल कंडिशन यामध्ये कॉम्बिनेशन कसं असतं, इफच्या वाक्यात जर सिंपल पास्ट असेल, इफच्या वाक्यात जर सिंपल पास्ट असेल तर पुढील वाक्यामध्ये सब्जेक्ट वूड आणि क्रियापदाचं पहिलं रूप वूड प्लस V1 अशी रचना असते. हे कॉम्बिनेशन आपल्याला पाठ करावं लागेल. इफचे कॉम्बिनेशन 4 आहेत एकूण, त्यापैकी हे 2 नंबरचं कॉम्बिनेशन आहे. ओके. तर इफ आय न्यू हिज ॲड्रेस, आता पुढं काय पाहिजे आपल्याला, वूड प्लस V1. तर आय वूड हॅव नको, वूड V1 पाहिजे, वूड हॅव नको. ओके. वूड प्लस V1 हे आपलं बरोबर झालं. वूड आणि क्रियापदाचे पहिले रूप म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. इफ आय न्यू हिज ॲड्रेस, जर मला त्याचा ॲड्रेस माहिती असता, आय वूड गिव्ह इट टू यू, मी तो तुला दिला असता. परंतु याला इम्प्रॉबेबल का म्हणतात, कारण तो ऑलरेडी मला माहिती नाही. तर ऑप्शन नंबर 3 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. इफच्या कंडिशनवर हा प्रश्न विचारलेला आहे. पुढील क्वेश्चनकडे जाऊया. पुढील क्वेश्चन आहे TET पेपर 2 2016. चूज द करेक्ट यूज ऑफ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. खूप सोपा प्रश्न आला परत एकदा. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ज्याला स्ट्रक्चर माहिती आहे त्याला बिंदास याचा मार्क्स मिळालेला आहे. पहा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर आठवा बरे. तर प्रेझेंटचं काय यायला, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस काय यायला पाहिजे, सब्जेक्ट, हॅव किंवा हॅज, बीन, वर्ब ING अशा पद्धतीने स्ट्रक्चर पाहिजे आणि ऑब्जेक्ट. तर आपण घेऊया सब्जेक्ट घेतलं. आता हॅव किंवा हॅज पाहिजे. इथं सगळं आर आहे, हॅड आहे, हे सगळं चुकीचं आहे. तर आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे हॅव, बीन, वर्ब ING. तर अशा पद्धतीचं लगेच आपल्याला 4 मधला ऑप्शन लक्षात आला. स्ट्रक्चर माहिती असलं की त्यानुसारच आपण सेंटेन्स शोधायचं आहे. ऑप्शन 4 हे उत्तर राहील याचं. वी हॅव बीन ट्राईंग व्हेरियस होमस्पन रिमेडीज. आम्ही खूप सारे घरगुती उपाय केले असं या वाक्याचा अर्थ आहे.
तर यामध्ये हॅव बीन, वर्ब आयएनजी, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, एकदम सोपा प्रकार. क्वेश्चन 2017 टीटी पेपर 2चा. चूज द ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स. व्याकरणदृष्ट्या आपल्याला करेक्ट सेंटेन्स शोधायचं आहे. आता परत इफच्या कंडिशनवर प्रश्न आलेला आहे. इफच्या कंडिशन खूपच महत्त्वाच्या आहेत. एक 4 कॉम्बिनेशन आहेत इफचे, तेवढे पाठ करून ठेवायचे आहेत तुम्हाला. इफ यू वेअर अ मिलेनियर, इफ यू आर. आता याच्यात सगळ्या कंडिशन सांगणं गरजेचं आहे. या ठिकाणी इफच्या वाक्यात काही ठिकाणी वेअर आहे आणि काही ठिकाणी आर आहे. तर असं असतं पहा, इफची एक प्रोबॅबल कंडिशन असते. प्रोबॅबल कंडिशन म्हणूया. इफच्या वाक्यात काय येतं नेहमी? सिंपल प्रेझेंट, आणि जो मेन क्लॉज असतो यात सिंपल फ्युचर येतं. ही प्रोबॅबल कंडिशन. त्यानंतर इम्प्रोबॅबल मध्ये इथे सिंपल पास्ट येतो. इफ मध्ये सिंपल पास्ट आणि पुढे असतं वुड प्लस V1. या 2 कंडिशन मध्येच हे कुठेतरी उत्तर असायला पाहिजे. आता पहा, हिला म्हणूया आपण प्रोबॅबल कंडिशन आणि हे इम्प्रोबॅबल. अशा 2 कंडिशन आहेत. ठीक आहे ना. आता ह्या कॉम्बिनेशनच्या आधारावर उत्तर देता येईल आपल्याला. इफ यू वेअर, इथं आला सिंपल पास, पुढं काय पाहिजे होतं आपल्याला? वुड प्लस V1. मग हाऊ वुड यू स्पेंड, वुड आणि स्पेंड, इथं उत्तर बरोबर आलेलं आहे, म्हणून आपण हे कॉम्बिनेशन घेऊ शकतो. आता इथं आर म्हणलं तर पुढं काय पाहिजे? इथं सिंपल प्रेझेंट आला तर पुढं सिंपल फ्युचर पाहिजे, हे चुकलेलं आहे. इथं सिंपल पास्ट आहे, इथं वुड पाहिजे होतं, हे चुकलेलं आहे. इथं प्रेझेंट आहे तर इथं फ्युचर पाहिजे, हे चुकलेलं आहे. म्हणजे आपल्याला या कॉम्बिनेशनने जर आपण टॅली केलं तर ऑप्शन 1 हे आपलं करेक्ट उत्तर असेल. आणि काय कॉम्बिनेशन आहे? जेव्हा जेव्हा इफच्या वाक्यामध्ये सिंपल पास्ट वापरलेला असतो तेव्हा पुढील वाक्यामध्ये म्हणजेच मेन क्लॉजमध्ये वुड आणि क्रियापदाचे पहिले रूप असं कॉम्बिनेशन पाहिजे. याला इम्प्रॉबेबल कंडिशन म्हणतात. हे आपल्याला एकदा पाठ करून ठेवायचं आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. एकदा 2-3 स्ट्रक्चर पाठ केले की याचं उत्तर 100% तुम्हाला बरोबरच येणार आहे. जाऊया पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे टीटी पेपर 2 2018ला विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न काय बघूया. इफ वी ट्राईड हार्ड, जस्ट आत्ताच जे कॉम्बिनेशन बघा, काही गोष्टी आपल्याला किती व्यवस्थित करायच्यात. इफ वी ट्राईड हार्ड, इफचंच वाक्य, ट्राईड सिंपल पास्ट. आत्ता मी बोललो होतो पुढच्या वाक्यात काय पाहिजे? वुड प्लस V1. तर वी कॅन नको, मे नको, विल नको, वुड प्लस V1. तर हे घ्या ऑप्शन नंबर 2. पहा, प्रॉपर जर वेने अभ्यास केला तर किती सोपा आहे. आणि सेम प्रश्न येऊ राहिलेत, म्हणजे तुम्हाला हीच कंडिशन तुम्हाला फक्त ते सेंटेन्स बदलून येऊ शकते. त्यामुळे हे आपल्याला व्यवस्थित पाठ करायचे. हा तुम्हाला नक्कीच व्हिडिओ परीक्षे दृष्टीने खूपच फायदेशीर होईल. असाच प्रश्न आला तर तुम्हालाही आनंद होईल, मला पण आनंद होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2021 टीटी पेपर 1चा. काय प्रश्न बघा. ही विल नॉट कम, ही विल नॉट कम डॅश डॅश. आता हे तुम्हाला मी सांगितलं होतं बघा कॉम्बिनेशनमध्ये, कशामध्ये की सिंपल प्रेझेंट आणि सिंपल फ्युचरमध्ये. काही शब्दानंतर सिंपल फ्युचर येतो, म्हणजे आय थिंक, बिलीव्ह, सपोज, ओके, किंवा एक्सपेक्ट, अशा पद्धतीने जर शब्द आले तर त्याच्यानंतर पुढं सिंपल फ्युचर येतो. मग आता यामध्ये ही विल नॉट कम, तर इथं उत्तर असं यायला पाहिजे आय थिंक ही विल नॉट कम. आय थिंक ही विल नॉट कम. माझं असं म्हणणं आहे की तो कदाचित येणार नाही. तर या ठिकाणी ऑप्शन 4 हे याचं करेक्ट उत्तर आहे. जसं आपण म्हणतो ना, आय एक्सपेक्ट ही विल डू बेटर नेक्स्ट टाईम, तो पुढच्या वेळेस चांगलं काम करेल. मग एक्सपेक्ट, थिंक, सपोज यासारख्या शब्दांनंतर पुढच्या वाक्यात काय होत असतं? सिंपल फ्युचर येत असतो. तर आय थिंक ही विल नॉट कम अशा पद्धतीचं हे वाक्य आहे, म्हणून ऑप्शन 4 हे याचं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण 2021चाच पेपर 2चा. काय क्वेश्चन आहे बघा. फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब फ्रॉम द अल्टरनेटिव्ह.
आता आपल्याला फिल इन द ब्लँक्स करायचे, वर्ब वापरायचे, परंतु इथं मेन्शन करण्यासारखी गोष्ट आहे पॅसिव्ह फॉर्म. क्रियापदाचा कोणता फॉर्म घ्यायचा आहे? पॅसिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब. एकदम जरा विचार करायला लावणारा प्रश्न आहे, फसवा प्रश्न आहे, लवकर तुम्हाला ते सहजासहजी लक्षात न येणारा प्रश्न आहे. पहा, ही डॅश अ रिटन टेस्ट बिफोर ही वॉज अपॉइंटेड. आता या ठिकाणी मी तुम्हाला बिफोरचं कॉम्बिनेशन ऑलरेडी आपण वर्गामध्ये सांगितलेलं आहे. बिफोर आणि आफ्टर असे दोन कॉम्बिनेशन असतात. तर बिफोरचं जेव्हा वाक्य असतं तेव्हा पहिल्यांदा असतो बिफोरला जवळ असतो की कोणता? सिम्पल पास्ट, आणि पुढच्या वाक्यात असतो पास्ट परफेक्ट. बरोबर. बिफोर ही वॉज अपॉइंटेड, त्याला अपॉइंट करण्यापूर्वी. मग आता आपल्याला काय करायचं आहे? पास्ट परफेक्ट घ्यायचं आहे. परंतु लक्षात घ्या, या ठिकाणी सिंपल पास्ट मी बोलतोय. सिंपल पास्टची रचना कशी असते? सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. परंतु इथं काय केलं मी? वॉज आणि अपॉइंटेड असं का घेतलं? कारण याचा पॅसिव्ह फॉर्म आहे. पॅसिव्ह फॉर्म जसं आपण म्हणलं ना, आय किल्ड द टायगर, तर पॅसिव्ह काय होतं? टायगर वॉज किल्ड. वॉज आणि तिसरं रूप अशा प्रकारे पॅसिव्ह येतं. तर मग आता पास्ट परफेक्टचं पॅसिव्ह कसं असतं? जनरली पास्ट परफेक्ट असतो हॅड क्रियापदाचे तिसरे रूप. पास्ट परफेक्ट कसा असतो? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. याचं पॅसिव्ह कसं बनेल? ऑब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V3 प्लस सब्जेक्ट असं बनेल. म्हणजे हॅड बीन वर आणि क्रियापदाचं तिसरं रूप असं आपल्याला ऑप्शन पाहिजे. तर हॅड बीन आणि क्रियापदाचं तिसरं रूप ऑप्शन नंबर 1 मध्ये आपल्याला मिळत आहे. ठीक आहे, हॅड बीन आणि V3. जर हा ॲक्टिव्ह मधला प्रश्न असता तर पास्ट परफेक्टला आपण हॅड आणि V3 एवढंच घेतलं असतं. परंतु पॅसिव्ह फॉर्म विचारलेला आहे म्हणून आपण हॅड बीन आणि क्रियापदाचे तिसरे रूप असं यूज करायला पाहिजे. हा थोडासा त्यांनी ट्रिकी प्रश्न टाकला होता, परंतु तो पण तुम्हाला लक्षात येईल. पॅसिव्ह फॉर्ममध्ये काय चेंज होतो ते. आपलं चेंज द व्हॉइस पण तुमचा अभ्यास चांगला असावा. नेक्स्ट क्वेश्चन परत एकदा. TET पेपर 2 2021ला परत एक प्रश्न विचारलेला आहे. बघा काय प्रश्न आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. आय डॅश इफ आय वेअर यू. आता परत एकदा इफचे वाक्य आहे आय वेअर यू. हे झालं सिंपल पास्ट. आपण असं म्हणतो अविश्वसनीय अट, इम्प्रॉबेबल कंडिशन सांगताना सिंग्युलर वर्ब जरी असला, सिंग्युलर सब्जेक्ट जरी असला तरी त्याच्यानंतर आपण अनेकवचनी क्रियापदाचं रूप घेतो, अनेकवचनी टू बीचा फॉर्म घेतो. इफ आय वेअर यू सिंपल पास्ट आहे, इफचं वाक्य आहे. आता 2-3 वेळा याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर पुढं पाहिजे वूड प्लस V1. तर यामध्ये आपण बघूया वूड प्लस V1 इथंच मिळालेलं आहे. तर आत्ताच आपण त्याचा अभ्यास केला होता. बघा सेम याच्यावरती प्रश्न पडतात. याच्यावरून लक्षात घ्या बरे, तुम्हाला पण सेम प्रश्न येण्याचे किती चान्स आहे. यामुळे जर आपल्याला पेपरमध्ये मार्क्स पाडायचे असतील तर पाठीमागचा ट्रॅक म्हणजे मागची क्वेश्चन पेपरचा थोडासा अंदाज घेऊन अभ्यास करणं गरजेचं असतं. म्हणजे आपल्याला कमी कष्टामध्ये मार्क्स मिळतात. कोणत्या पॉईंटवर फोकस करायचा हे आपल्याला समजून जातं. ठीक आहे ना. नेक्स्ट क्वेश्चन आहे TET 2015 पेपर 2चा. फेन आय रीच द स्टेशन. सेम कॉम्बिनेशन, सिंपल पास्ट पास्ट परफेक्ट, भूतकाळातील जुनी क्रिया नवी क्रिया. सेम प्रश्न आता दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा अभ्यासतोय आपण. द ट्रेन. आता आपल्याला इथं माहिती आहे इथं आय रीच्ड असं झालेलं आहे. पुढे पाहिजे आपल्याला पास्ट परफेक्ट म्हणजे 2 क्रिया भूतकाळातल्या. सिंपल पास्ट आणि पास्ट परफेक्टचं कॉम्बिनेशन आहे. सिंपल पास्ट आहे, पास्ट परफेक्ट पाहिजे. द ट्रेन हॅड गॉन. ठीक आहे, इथं पण हॅड गॉन आलं. ठीक आहे, 2 पर्याय सारखे आले. 2 किंवा 3 मध्ये आपण याचं उत्तर देऊया. तर पर्याय आहे द ट्रेन हॅड गॉन म्हणजे पास्ट परफेक्ट पाहिजे. इथं काहीतरी थोडासा चेंज असायला पाहिजे. जाऊया पुढे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. वी हॅव ट्राईड व्हेरियस होम स्पन रेमेडीज असा प्रकारचा प्रश्न झालाय आपला. तरी इथं विचारलेला आहे हॅव ट्राईड. हा कोणता काळ आहे अगोदर शोधूया. हा आहे प्रेझेंट परफेक्ट आणि याला कोणता बनायचा आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. मग काय पाहिजे? हॅव बीन फॉर बाय एन जी. इथं आर चुकलं, हॅड चुकलं, हॅड चुकलं, हॅव बीन फॉर बाय एन जी. ऑप्शन 4 याचं उत्तर आपल्याला देता येईल. नाही बा, इतके सहज आणि सोपे सोपे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत.
ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया 2020 पेपर 1चा. वेन वी रीच द स्टेशन द प्लेयर्स आता आपल्याला काय म्हणायचं इथं परत एकदा रीच्ड आणि इथं पाहिजे मग आपल्याला पास्ट परफेक्ट, सिम्पल पास्ट, पास्ट परफेक्ट. तर याचं उत्तर यायला पाहिजे आपल्याला पास्ट परफेक्ट कोण, हॅड गॉन. तेच विचारून राहिलेत, एकदम सिंपल, तेच लक्षात ठेवायचं आपल्याला कॉम्बिनेशन. आता ह्या प्रश्नातले कॉम्बिनेशन पाठ करणं तर आपल्याला गरजेचंच आहे. जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. चूज द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह इन अकॉर्डन्स विथ द करेक्ट यूज ऑफ टेन्स. टेन्सच्या यूजनुसार योग्य सेंटेन्स सांगायचं आहे आपल्याला. तर वाक्य पाहूया, वाक्य सेम आहे, यातील शब्द थोडेसे आपल्याला, हा शब्द लगेच नोटीस व्हायला पाहिजे, एट. तर एट शब्दावरून आपल्याला काय लक्षात येतं, एट म्हणजे आत्तापर्यंत. तर असा अर्थाचा शब्द कुठे येतो, तर प्रेझेंट परफेक्टमध्ये येतो. हे आपण व्यवस्थित शब्द दिलेले आहेत. तर प्रेझेंट परफेक्टमध्ये हा शब्द येतो, म्हणजे या वाक्याचा काळ पाहिजे प्रेझेंट परफेक्ट. जसं आपण म्हणतो येस्टरडे आलं की सिम्पल पास्ट, या पद्धतीने एट आलं की आपण प्रेझेंट परफेक्ट. मग यामध्ये आपल्याला प्रेझेंट परफेक्टचं स्ट्रक्चर प्रॉपर आहे. मग इथं डीड आलं, हे सिम्पल पास्ट आहे, हॅज आणि बीन घेतलं पुढं म्हणून हे चुकीचं आहे. आता राहिले आपल्याकडे 2 वाक्य. तर 2 वाक्य, आता यामध्ये स्ट्रक्चर बघा, इथं पण हॅज आहे, तीच रूप आहे, फक्त एक होकारार्थी आणि एक नकारार्थी, म्हणजे प्रेझेंट परफेक्टमध्ये दोन्ही पण वाक्य आले. आता वाक्याच्या अर्थाकडे जावं लागेल. म्हणजे बघा थोडासा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. संजना हॅज कुक हर ब्रेकफास्ट एट आणि संजना हॅज नॉट कुक हर ब्रेकफास्ट एट. तर आता एट कधी येतं, आत्तापर्यंत त्याने काम केलेलं नाही, असं जर मिनिंगचं वाक्य असेल तरच आपल्याला एट वापरता येतं. म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह सेंटेन्स पाहिजे. संजना हॅज नॉट कुक हर ब्रेकफास्ट एट. संजनाने आत्तापर्यंतही तिचा ब्रेकफास्ट बनवलेला नाही, अशा अर्थाने वाक्य प्रॉपर होईल. मिनिंगनुसार ऑप्शन 2 कट होईल आणि ऑप्शन 3 हे याचं करेक्ट उत्तर राहील. ओके, तर अशा रीतीने आपण 2013 पासून आत्तापर्यंत टेन्सवर विचारलेल्या सर्व प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच परीक्षेला 1 किंवा 2 मार्क्स 100% मिळवून देईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. थँक्यू.